तुम्हाला खायला आवडतं का? हो ना. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जे ऑनलाईन फूड आपण मागवतो ते नेमकं कुठून येतं? हॉटेलमधून? छे हो. हा असतो जादूचा तडका क्लाउड किचनचा. आणि याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत क्लाउड किचनमधले एक्सपर्ट अक्षय दावडीकर सरांशी. अक्षय दावडीकर सर हे पुण्यातलेच नाही तर महाराष्ट्रातले पहिले क्लाउड किचन ट्रेनर आहेत. त्यांनी 100पेक्षा जास्त ट्रेनिंग्स दिलेले आहेत आणि 10 वर्षापेक्षा जास्त ते फूड इंडस्ट्रीमध्ये ॲक्टिव्ह आहेत. तर अधिक वेळ न घालवता चर्चा करूयात क्लाउड किचनविषयी अक्षय दावडीकर सरांशी. नमस्कार अक्षय सर. नमस्कार. तर कोविड नंतर एक प्रचलित झालेला विषय म्हणजे क्लाउड किचन. हो. तर अनेकांना याबद्दल माहिती आहे, पण बरेच जणांसाठी ही संकल्पना नवीन आहे. तर या संकल्पनेविषयी तुम्ही काय सांगाल? क्लाउड किचन म्हटलं तर ही काही नवीन संकल्पना किंवा असं काही म्हणता येणार नाही. कारण आज आपण प्रत्येकाच्या घरामध्ये किचन आहे. फक्त त्याचा आपण पर्पज कोणता आहे त्याच्यावर ते ठरतं. बरेच जण आपल्या घरचं खाद्यपदार्थ बनवण्यासाठी त्याचा वापर करतात, परंतु त्याच किचनचा बरेच जण कमर्शियली म्हणजे व्यावसायिक वापर पण करतात. आणि त्यामुळे हा जो किचनचा भाग आहे हा आपल्या भारतामध्ये अनेक वर्षापासूनचा आहे. बरोबर. आणि आजही आपण पाहतो की भारतामध्ये सर्वात जास्त घरगुती किचन हे आपल्याकडे आहे. बाहेर तसं घरगुती किचन हा प्रकार जास्त दिसत नाही. क्लाउड किचनचा जर बघायला गेला तर कोविडच्या काळानंतर बऱ्याच जणांना याबद्दल माहिती झालं. त्याचं कारण असं झालं की आपल्याकडे वर्क फ्रॉम होम कल्चर तयार झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की क्लाउड किचनचं प्रामुख्याने भारतामध्ये येण्याचं हे ज्यावेळेस आपल्याकडे इंटरनेट क्रांती झाली त्यावेळेस मात्र क्लाउड किचन तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये चालू होताना दिसलं. परंतु आजही क्लाउड किचन त्या पद्धतीनं भारतामध्ये रुजलेलं किंवा आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये बोलूया की महाराष्ट्रामध्ये रुजलेलं दिसत नाही. आता मला याच्यामध्ये प्रामुख्याने 2 ते 3 कारणं आढळतात. नंबर 1 की अजूनही आपण ट्रॅडिशनल वेनी खाद्यपदार्थ जो आहे त्याचा व्यवसाय करतोय. परंतु क्लाउड किचन काय आहे, क्लाउड किचनच्या माध्यमातून मी कसा व्यवसाय करू शकतो हे बरेच लोकांना माहीतच नाहीये. आणि जी माहिती आहे ती प्रचंड अर्धवट आहे. म्हणजे मी असं समजतो की ती फक्त 5% माहिती आहे. म्हणजे आपण सुरुवात करूया क्लाउड किचन म्हणजे काय. आता क्लाउड किचनचा गुणधर्म आहे की तिथे कुठल्याही पद्धतीचं खाद्यपदार्थ तयार करणं आणि ते लोकांपर्यंत त्याची चव देणं. आता हे आपण रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये करतो की नाही, तर 100% करतो. पण सर्वात महत्वाचं की रेस्टॉरंटमध्ये तिथे लोक तुमच्यापर्यंत पोहोचतात, क्लाउड किचनमध्ये लोक तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तर तुम्हाला लोकांच्या पर्यंत पोहोचावं लागतं वेगवेगळ्या माध्यमातून. ओके. त्याच्यामध्ये पहिलं माध्यम बरेच जण मला म्हणतात की क्लाउड किचन म्हणजे फक्त स्विगी झोमॅटो पुरतं मर्यादित आहे का, तर असं नाहीये. तर त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. स्विगी झोमॅटो हा त्यातला एक छोटा भाग आहे. परंतु त्याचे एक वेगवेगळे पैलू आहेत की ज्या माध्यमातून क्लाउड किचन आपण चालवू शकतो. तर असं आपण म्हणूया की असं एक किचन की जिथे कस्टमर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, पण तुम्ही मात्र लोकांपर्यंत तुमचे अन्न पदार्थ घेऊन पोहोचू शकता. असं क्लाउड किचन आपण त्याला म्हणतो. क्लाउड किचन हा बिझनेस महिलांसाठी उपयोगी होऊ शकतो का? मी असं समजतो क्लाउड किचनचा व्यवसाय हा महिलांसाठीच आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की आपल्याकडे इनबिल्ड इतक्या रेसिपीज आहेत महिलांकडे की त्याची चव लोक अक्षरशः शोधतायत. आज एखादा बाहेरचा माणूस ज्यावेळेस येतो आणि तो हॉटेल रेस्टॉरंट मधलं किती दिवस खाऊ शकतो? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस. आठवण येतेच नंतर घरच्या जेवणाची आठवण येते. लक्षात घ्या, आज आपल्या महिलांकडे घरच्या जेवणाची चव आहे. बरोबर. पण मुद्दा असा आहे की त्याला मार्केट डेव्हलप करून दिलंय का, तर ते नाहीये. मी स्वतः सांगतो की महिलांनी स्वतःच्या घरामधून क्लाउड किचन चालू करावं. त्याचं कारण काय की त्यांच्याकडे एक इनबिल्ड रेसिपी आहे आणि त्यांनी ती रेसिपी लोकांना खाऊ घालावी.
हो. बरेचदा एक्सपर्टीज असते फूड बनवण्यामध्ये, जेवण हो, बनवण्यामध्ये हो. एक्सपर्टीज असते, पण ते घरच्यापुरतंच मर्यादित राहतं. बरोबर. आणि जे बाहेर राहणारे स्टुडंट्स आहेत किंवा जे आपलं शहर सोडून आलेले आहेत, त्यांना हो. सुद्धा त्या चवीची एक असते, ओढ असते. हो. आणि हेल्थ वाईज सुद्धा ते खूप महत्त्वाचं आहे, की तुम्ही म्हणला तसं की किती दिवस आपण बाहेरच खाणार. त्या घरच्या जेवणाची गरज प्रत्येकालाच आहे. आणि महिलांना सुद्धा आपली आपली जी रेसिपी आहे किंवा टॅलेंट आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. डेफिनेटली. आणि या महिला ह्याच्यामधून आहे ना एक वेगळा रोजगार उभा करू शकतात. बरोबर. महिलांना एक वेगळा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. हम्म, हम्म. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे का महिलांना? तर खूप खूपच nominal, कमी, हां. खूपच कमी. त्याचं कारण काय? हम्म. कारण घरात सगळंच घरामध्ये असतं. किचनच्या हो. जो हेड आहे हम्म. ती महिला आहे. बरोबर आहे. महिलांकडे लक्षात घ्या, महिलांकडे रेसिपी आहे, हम्म, हम्म. महिलांकडे किचन आहे, हम्म, बरोबर आहे, त्यांच्याकडे टेक्निक आहे, हम्म. त्यांच्याकडे नाहीये ते फक्त मार्केट. मार्केट नाहीये. आज तुम्हाला मी सांगतो की तुम्ही चायनीज फूड खाता, हम्म. तो आपला रोजच्या आहारातला भाग आहे. नाही. इटालियन फूड खाता, हां. तो आपल्या रोजच्या आहारातला भाग आहे. नाही. पण आज आपण ते खातो, त्याचं कारण की त्यांनी ते तसं मार्केट डेव्हलप Marketing. केलेलं आहे. बरोबर. आपल्याकडे काय झालेलं आहे, हम्म, आपण तसं मार्केटच डेव्हलप केलेलं नाहीये. हम्म. जगामध्ये सगळ्यात जास्त मसाले प्रोड्यूस करणारा देश कोणता आहे? तो भारत आहे. हम्म, हम्म. सगळ्यात जास्त रेसिपी कोणाकडे आहेत? त्या भारतामध्ये. भारतात आहेत. तुम्ही काय नाही ते करू शकता, लक्षात घ्या. पण तुम्ही एकच गोष्ट नाही केली, ते म्हणजे तुम्ही तुमच्या रेसिपीला मार्केट डेव्हलप करून दिलं नाही. हम्म, हम्म. अर्थात आता त्याच्या पाठीमागं बरंचसं अज्ञान असेल किंवा काही गोष्टी असू शकतील, पण लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही हे मार्केट त्यांना देऊ केलं हम्म. तर ह्या रेसिपी जगभरात जातील. बरोबर. मी तुम्हाला सांगतो की माझ्या ट्रेनिंगमध्ये एक महिला आली होती पुण्यामध्ये, महानगरपालिका आहेत त्या, क्लास 1 ऑफिसर होत्या. हम्म, हम्म. त्यांनी मला प्रश्न केला की सर, मी हा बिझनेस बाहेर करू शकते का? हम्म. मी म्हटलं बाहेर म्हणजे कुठे? ते म्हटले अमेरिकेमध्ये. म्हटलं का हो, तुम्ही भारतामध्ये नाही? नाही म्हटले, मी आता रिटायर्ड होणार आहे पुढच्या 4 महिन्यामध्ये हम्म, हम्म. आणि मी मुलीकडे जाऊन तिथे स्थायिक होणार आहे. हम्म, हम्म. तर मग मी तिथे चालू करू शकते का? म्हटलं हम्म. तिथे वन ऑफ द बेस्ट क्लाउड किचन तुम्ही चालू करू शकता. अच्छा. मी म्हटलं पण तुम्ही तिथे सेल काय करणार? ते म्हणले सर, मी मध्यंतरी ज्यावेळेस मुलीकडे गेले होते हम्म. त्यावेळेस तिथे जे इंडियन पब्लिक होतं हम्म, हम्म. ते इंडियन फूडला मिस करत होते. आणि माझ्या डोक्यामध्ये असं आहे की इथले मसाले पदार्थ तिथे घेऊन घरगुती जेवण तिथे लोकांना द्यायचं. हम्म. आणि त्यांनी नंतर मला मध्यंतरी फोनही केला होता. त्यांनी ते क्लाउड किचन चालू केलं हम्म. आणि भारतीय लोकांनी इतका उदंड प्रतिसाद हम्म. अमेरिकेमध्ये दिला हम्म. की आज त्यांनी त्यांचा तिथे व्यवसाय चालू केलेला आहे. अरे वा. सो बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा स्पायसी खाणं हम्म. आवडतं. हम्म. आपण त्याला तसं मार्केट डेव्हलप करून दिलेलं नाहीये. बरोबर. सो मला असं वाटतं की आपण ते मार्केट डेव्हलप करून द्यायला पाहिजे. हम्म. आणि लक्षात घ्या, हॉटेलची रेसिपी पेक्षा घरातली रेसिपी जी आहे ना ती 1000 पटीनं सुंदर आहे. कारण ती लोकांना खाऊशी वाटते, वाटते. त्याच्यामध्ये आपुलकी वाटते. बरोबर आहे. त्यामुळे घरातल्या महिलांनी क्लाउड किचन बिनधास्त चालू करावं. नक्कीच. केटरिंग आणि क्लाउड किचन हे थोडेसे सिमिलर वाटतात. हो. हे सिमिलर आहेत की ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे? गुड. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, केटरिंग व्यवसाय आणि क्लाउड किचन तसं बघायला गेलं तर दोन्ही फूड इंडस्ट्री रिलेटेड 2 गोष्टी आहेत. बरोबर. परंतु आपल्याकडे तुम्हाला चांगलं माहिती असेल की पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे एक आचारी संस्कृती, म्हणजे एक हो, आचारी हो. असायचा, तो आपल्याकडे लग्न कार्यामध्ये यायचा हम्म, किंवा हम्म. वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये यायचा आणि मग तो जेवण बनवायचा आणि आपल्याला सर्व करायचा. हम्म. तर केटरिंगचा हा व्यवसाय सिमिलर टू एक आचारी टाईपचा तो आहे. परंतु सगळ्यात मोठं जर केटरिंगचा व्यवसाय जर बघायला गेलो तर तो हंगामी आहे. हम्म. ओके. हम्म. म्हणजे काय, जसं मी मगाशी सांगितलं की लग्न कार्य आहे किंवा आपल्याकडे बर्थडे पार्टी आहे, हम्म. तर आपण त्यांना ते बोलवतो किंवा त्याची ऑर्डर्स आपण केटरिंगवाल्यांना देतो हम्म. आणि ती ऑर्डर डन करतात. हम्म. क्लाउड किचनचा फरक असा आहे की इथे तुम्हाला हे किचन रोज चालवावं लागतं. बरोबर. हे हंगामी नाहीये. हम्म. हा, हंगामी पदार्थ असू शकतात, जसं की आता दिवाळी येऊन गेली हम्म. तर दिवाळीचं फराळ आहे, हा हंगामी, म्हणजे दिवाळीचे फराळ काय आपण 12 महिने आपण काही हम्म. खात नाही, हम्म. बरोबर आहे. बरोबर. पण दिवाळीचा हंगामात आला ते फराळ आहे, हम्म. पण तो सुद्धा क्लाउड किचन मधून रन होऊ शकतो. पण क्लाउड किचन मात्र हे कंटिन्यू चालणारी ही प्रोसेस आहे. त्यामुळे अच्छा. केटरिंग
आणि क्लाउड किचन हे जरी सारखं दिसत असलं तरी त्या अर्थाने ते सारखं नाही आहे. रेस्टॉरंट्स आणि कॅफेज जे आपले असतात तर त्याच्यामध्ये आणि क्लाउड किचनमध्ये कसा फरक आहे? रेस्टॉरंट आणि क्लाउड किचनमध्ये जर आपण फरक बघायला गेलो तर तुम्हाला क्लाउड किचन आणि रेस्टॉरंट ह्याचा एक भाग म्हणजे सगळ्यात सिमिलर टू म्हणजे किचन. हं, तुम्ही कॅफे घ्या, हं, तुम्ही हॉटेल इंडस्ट्री घ्या किंवा रेस्टॉरंट आहे हं. आणि क्लाउड किचन ह्याच्यामध्ये सगळीकडे किचन हा शब्द आलेला आहे. बरोबर. त्यामुळे किचन हे सगळीकडे आहे. हं, मुद्दा असा आहे की ज्यावेळेस आपण एखादं हॉटेल चालू करतो हं, हं, त्यावेळेस तिथे कस्टमर तुमच्याकडे येतात. हं. बरोबर. ओके, तिथे एक चांगला एक सेटअप असतो, हं, एक तुम्हाला बसण्यासाठी जागा अवेलेबल करून दिलेली असते, एक चांगलं तुम्हाला एक असा माहोल तयार करून दिलेला असतो की तुम्ही तिथे वेळ स्पेंड करू शकता. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये काय आहे की क्लाउड किचनमध्ये हे काहीच नसतं. अच्छा. जसं रेस्टॉरंट हॉटेलमध्ये किचन आहे तसंच हे किचन आहे. हं, आता गंमत म्हणजे काय माहिती आहे का की बरेच जण फूड इंडस्ट्रीमध्ये यायचं, मला बरेच जणांचे फोन येतात की आपण मला फूड इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे आणि मी हॉटेल चालू करू, रेस्टॉरंट चालू करू, असे मला प्रश्न विचारतात. हं, हं, तर मी त्यांना म्हणतो क्लाउड किचन चालू करा. हं. त्याचं सर्वात महत्त्वाचं काय की रेस्टॉरंट आणि हॉटेल इंडस्ट्री हे जर तुम्हाला उतरायचं असेल तर तुम्हाला एक मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणून इन्व्हेस्टमेंट घेऊन तुम्हाला उतरावं लागतं. हं. तुम्हाला चांगलं प्राईम लोकेशन लागतं, तुम्हाला एक चांगलं मेनू सेट करावा लागतो, जागा लागते. जागा लागते, तुम्हाला एक चांगला ब्रँड उभा करावा लागतो. बरोबर. आणि हे सगळं करत असताना तुम्ही एखादं खाद्यपदार्थाचं जर समजा उदाहरणार्थ आपण घेऊया की एखाद्याने बिर्याणी हाऊस चालू केला. बरोबर, रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी हाऊस आपण चालू केलं, पण तिथे तुम्ही मात्र चहा विकू शकत नाही, तिथे तुम्ही बर्गर पिझ्झा विकू शकत नाही. सो हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला काय करावं लागतं, एक तुम्ही जो प्रोडक्ट तुमचा जो मेनू आहे त्याच्या रिलेटेडच तुम्हाला काम करावं लागतं. आणि इथे मात्र खरी गंमत क्लाउड किचनची आहे. क्लाउड किचन मध्ये तुम्हाला कुठलंही प्राईम लोकेशन लागत नाही, क्लाउड किचन मध्ये कुठलीही मोठी इन्व्हेस्टमेंट लागत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे क्लाउड किचन मधून तुम्ही वेगवेगळे किचन चालू शकता. उदाहरणार्थ तुम्ही इंडियन चालू शकता, तुम्ही कॉन्टिनेंटल चालू शकता, तुम्ही चायनीज चालू शकता, तुम्ही इटालियन चालू शकता, तुम्ही फूड अँड बेवरेजेसचे जे वेगवेगळे ते तुम्ही चालू शकता. आता हे असं का शक्य आहे? त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इथे कस्टमर तुमच्याकडे येत नाही, तुम्ही कस्टमरपर्यंत पोहोचता आणि त्यामुळे त्याची जी ऑपरेटिंग कॉस्ट आहे ही खूप कमी आहे. म्हणून आपल्याकडे बघतो मी जसं मगाशी म्हणालो की तुम्ही पहिल्यांदा क्लाउड किचन चालू करा. त्याचं कारण काय की तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी असताना सुद्धा तुम्ही ते व्यवसाय चालू करू शकता. तुमचा मेनूचा कॅनव्हास मोठा होतो, तुम्ही जास्तीत जास्त लोकांना चांगले चांगले खाद्यपदार्थ तुम्ही सर्व करू शकता. तर तुम्ही क्लाउड किचन मध्ये जर काम केलं तर तुम्हाला अधिक चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला घेता येतो. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की रेस्टॉरंट किंवा कॅफे बिझनेसपेक्षा क्लाउड किचन हे कधीही फायदेशीर असतं. का तर एक इन्व्हेस्टमेंट कमी लागते, जागा कमी लागते, मेंटेनन्स कमी लागतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ आयटम्स लोकांना, फूड आयटम्स तुम्ही लोकांना अगदी बरोबर पुरवू शकता. ज्यांना क्लाउड किचनमध्ये बिझनेस सुरू करायचा आहे त्यांनी सुरुवात कशी करायची नेमकी? हे बघा, आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, बरेच ट्रेनर असे आहेत की ते तुम्हाला मोठमोठे आकडे देतील, मोठमोठे किचन्स कसे उभे करायचे ते सांगतील. माझा वैयक्तिक प्रश्न मला जर विचाराल तर मी सांगेल तुम्ही तुमचं क्लाउड किचन तुमच्या घरातून चालू करा. त्याचं कारण काय की प्रत्येकाच्या घरामध्ये आज किचन आहे. लक्षात घ्या, मी माझ्या क्लाउड किचनची जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळेस सर्वात मी स्वतः चहाचा एक प्रेमी आहे, मला चहा प्यायला प्रचंड आवडतं. आणि ज्यावेळेस मी माझी नोकरी सोडून व्यवसायामध्ये यायचं असं ज्यावेळेस मी ठरवलं त्यावेळेस चहाचा व्यवसाय करायचं हे ठरवलं. त्याच्यावर मी मार्केट रिसर्च करत होतो आणि मार्केट रिसर्च करत असताना मला एक लक्षात आलं की मला एक अमृततुल्य, साधं अमृततुल्य जरी चालू करायचं म्हटलं तरी मला 1 लाखपेक्षा जास्त गुंतवणूक आहे आणि जी की माझ्याकडे नव्हती. मग त्यावेळेस मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मी गेलो होतो मला लोन मिळावं म्हणून, आणि बँक ऑफ महाराष्ट्राने माझं ते लोन नाकारलं आणि त्यांनी मला कारण दिलं काय तुमच्याकडे तारण ठेवायला काही
नाहीये म्हणून थोडंसं मी नाराज झालो. पण त्याच दरम्यान तिथे एक चहावाला आला होता आणि अर्थात मी चहा प्रेमी असल्यामुळे म्हणलं ठीक आहे चलो, एक तिथे चहा घेतला आणि मला खरंच त्या मुलाने जो चहा दिला तो मला चहा इतका आवडला. मी त्याच्या पेहरावाकडे बघितलं की हा, आणि खूप साधा, म्हणजे आपण बघतो एक टपरीवर काम करणारा जो मुलगा आहे तसा त्याचा तो पेहरावा, ती कळकटलेली मळकटलेली केटल, पण चहा मात्र खूप सुंदर, खूप सुंदर. मग त्यावेळेस मी विचार केला की हा चहा कुठे बनवतो यापेक्षा कुठे विकतो हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि मग त्याच्या वेळेस मला एक लक्षात आलं की अरे, क्लाउड किचन मधून जर आपण हा चहा सर्व करायला सुरुवात केली तर एक मोठं मार्केट आहे बाहेर की जिथे चहा 2 टाइम लागतो, सकाळ आहे संध्याकाळ आहे. आणि अर्थात नंतर आम्ही काही IT कंपन्यांबरोबर असोसिएट होतो, तिथे रात्रीचा पण चहा लागायचा. त्यावेळेस मी स्वतः चहा तर बिझनेस करायचं हे ठरवलं होतं, पण घरातून चहा करायचा आणि तो चहा सर्व करायचा, असं माझी स्वतःची सुरुवात घरातून झालेली आहे. अच्छा, व्हेरी नाईस. आणि आज बघायला गेलं तर एक मोठं क्लाउड किचन मध्ये साम्राज्य उभं झालेलं आहे. सो मी प्रत्येकाला तेच सांगेल की तुम्ही तुमच्या घरातून चालू करा. आता याचं दुसरं एक कारण आहे, घरातून क्लाउड किचन चालू करा याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय की आपल्याकडे मी बघतो की तरुण मुलं जोश मध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करतात. बरोबर. एक चांगलं भव्य दिव्य कॅफे, रेस्टॉरंट किंवा क्लाउड किचन पण चालू करताना मी पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये काम करत असताना नंतर 8-9 महिन्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की अरे, हा बिझनेस माझ्यासाठी नाहीये, किंवा हा बिझनेस मला जमत नाहीये, किंवा हा माझा एक्सपर्टीजचा भागच नाहीये. आणि अक्षरशः मी मोठी इन्व्हेस्टमेंट केलेले स्टार्टअप सुद्धा बंद होताना पाहिलेले. सो म्हणून मी सांगतो की तुम्ही काय करा, तुमच्या घरातून 6 महिने करा. आणि जर तुम्हाला ते 6 महिन्यानंतर वाटलं की मी त्याच्यामध्ये एक्सपर्टीज मिळवलेली आहे, मला हे काम आवडतंय, हे मी पुढे मोठ्या ब्रँड पर्यंत घेऊन जाऊ शकतो, त्याच्यानंतर मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीकडे वळलं तर अधिक ते फायदेशीर ठरेल. सुरुवातीला मात्र तुम्ही कुठलीही मोठी इन्व्हेस्टमेंट न करता घरातून तुम्ही क्लाउड किचन चालू केलं तरी चालू शकतं. अच्छा. आता ज्यांचे ऑलरेडी रेस्टॉरंट आहेत, त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि रेस्टॉरंट बनवलेलं आहे आपलं, पण ते चालत नाहीये, तर मग अशा वेळी क्लाउड किचनची काही मदत होऊ शकते का? 100% होऊ शकते. अच्छा. आणि तुम्हाला सांगतो की आज आपण हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफेमध्ये बघतो की जवळजवळ 80% इंडस्ट्री ही लॉसमध्ये काम करते. आणि हे त्यांना माहीतच नाहीये की ते फक्त आणि फक्त काउंटर सेलिंगवर डिपेंड आहे. आणि काउंटर सेलिंगचा जो सेल आहे तो एकूण फूड इंडस्ट्रीचा फक्त 30% आहे. अच्छा. म्हणजे लक्षात घ्या, आज ते लोक फक्त 30% प्रॉफिट, 30% सेलवर खेळतात आहे आणि त्या 30% मध्ये ते बिझनेस उभा करण्याचा प्रयत्न करतात आहे. सो त्यांनी जर क्लाउड किचनकडे वळालं तर कदाचित पुढचे जे 70% त्यांनी मिस केलेले ते अर्न करू शकतात आणि ते त्यांचे हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे जे लॉस मध्ये आहेत ते प्रॉफिट मध्ये घेऊन जाऊ शकतात. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. आज एखाद्या रेस्टॉरंट मध्ये आहे, एखादा रेस्टॉरंट चालवणारा व्यक्ती आहे किंवा कॅफे चालवणारा व्यक्ती आहे, त्याच्याकडे येणारा क्राऊड कुठला आहे? जवळपासचा. म्हणजे जर समजा तुम्हाला आज बिर्याणी खायची आहे तर तुम्ही इथून 10 किलोमीटर बिर्याणी खायला जाणार आहात का? नाही, अर्थात नाही. तुम्ही जाणार कुठे? जास्तीत जास्त जवळचे एक चांगला कुठे आहे ते. त्यामुळे जर मला एखादा फूड किंवा मला अन्नपदार्थ जर घ्यायचंय तर मी प्रिफर करतो पटकन जवळ जे आहे. त्यामुळे हॉटेल इंडस्ट्री किंवा रेस्टॉरंट इंडस्ट्री बघितलं ना तर तिथे जवळचा जो एरिया म्हणजे जास्तीत जास्त 500 मीटर तिथली लोक त्याला प्रिफर करतात. बरोबर. पण लक्षात घ्या, आज क्लाउड किचनच्या माध्यमातून किंवा डिलिव्हरी सेक्टरच्या माध्यमातून तुम्ही 12 किलोमीटर पर्यंत जाऊ शकता. आणि मग या 12 किलोमीटर मध्ये किती मोठा क्राऊड आहे, किती मोठं मार्केट साईज आहे. आणि ही हॉटेल इंडस्ट्री फक्त आणि फक्त 500 मीटरच्या मार्केट साईज मध्ये खेळते. त्यामुळं आज तुम्ही बघा की तुम्ही बाहेर बघितलंही असेल की
तुम्ही एखादं रेस्टॉरंट कॅफे चालू झालं, 6 महिने चाललं आणि नंतर तिथे दुसरं काहीतरी सुरू होतं सुरू वेगवेगळं. होतं. हां, बरोबर आहे. बरोबर. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय, ते डिपेंड आहेत फक्त आणि फक्त काउंटर सेलवर. अच्छा. तर त्यांनी जर काउंटर सेल सोडून क्लाउड किचनचा जर आधार घेतला, बरं ह्याच्यासाठी त्यांना वेगळी इन्व्हेस्टमेंट करायची आहे का? अजिबात नाही. त्यांनी किचन उभं केलेलं आहे, त्यांच्याकडे मेनू सेट झालेला आहे, त्याला फक्त आणि फक्त मार्केटमध्ये लॉन्च करायचं आहे, लोकांच्या ऑर्डर्स घ्यायच्या आहेत आणि तो अधिकाधिक प्रॉफिट कमवून तो त्याचं हॉटेल रेस्टॉरंट सुद्धा प्रॉफिटमध्ये चालू शकतो. काउंटर सेल म्हणजे नेमकं काय? ओके, तो टेक्निकल वर्ड आहे. फूड इंडस्ट्रीमध्ये 2 टाइप्स ऑफ सेलिंग सिस्टीम आहे, ज्याला आपण काउंटर सेलिंग सिस्टीम म्हणतो आणि दुसरं म्हणजे डायरेक्ट सेलिंग. ओके, काउंटर सेलिंगमध्ये काय येतं, जिथे लोक अन्न पदार्थ घेण्यासाठी आपल्याकडे येतात. अच्छा. ओके, मग त्याच्यामध्ये तुम्ही टपरी घ्या, अमृतुल्य घ्या, कॅफे, रेस्टॉरंट, 5 स्टार हॉटेल, हे सगळे काउंटर सेलिंग सिस्टीम मध्ये येतात. अच्छा. ओके. जिथे कस्टमर स्वतः तुमच्याकडे येतोय, तुमच्या रेस्टॉरंटला असेल, अमृतुल्यमध्ये असेल किंवा हॉटेलमध्ये असेल. डायरेक्ट सेलिंग मध्ये काय होतं की तिथे कस्टमर तुमच्याकडे येत नाही, जो की सगळ्यात महत्वाचा क्लाउड किचनचा भाग आहे. तर तुम्ही तिथे वेगवेगळ्या माध्यमातून कस्टमर पर्यंत पोहोचता, त्याला डायरेक्ट सेलिंग. आता ही माध्यमं कोणती आहेत, तर जसं मी मगाशी म्हणालो की स्विगी झोमॅटो एक असू शकतं की कस्टमर तुमच्याकडे येत नाही, ते एक माध्यम आहे स्विगी झोमॅटो, जे कस्टमर पर्यंत आपली फूड सर्व्हिस देतं. आता बरेच डिलिव्हरी ऍप आलेले आहेत, ते तुमची फूडचे पॅकेट्स आहेत ते कस्टमर पर्यंत पोहोचवतं. किंवा तुम्ही स्वतः जाऊन तुमचं किंवा डिलिव्हरी करणारी जी मुलं आहेत ती तिथे जाऊन सर्व करतात. ओके, तर त्याला डायरेक्ट सेलिंग असं म्हटलं जातं. अच्छा. जर क्लाउड किचनमध्ये बिझनेस सुरू करायचा असेल तर ह्याचा फ्युचर काय आहे बिझनेसचा? म्हणजे मी किती पॉझिटिव्हली ह्या गोष्टीकडे बघू शकते की मला फायदा होणार आहे फ्युचरमध्ये? हे बघ, क्लाउड किचन हेच फ्युचर आहे. अच्छा. त्याचं कारण काय आहे की तुम्ही कोरोना काळात नंतरचं जर बघितलं तर आज वर्क फ्रॉम होम कल्चर आलेलं आहे, बरोबर. त्यामुळे झालंय असं की आपल्या घरामधली गृहिणी आणि पुरुष हे दोघंही वर्किंग आहेत. झालं काय की सकाळी 10 ते संध्याकाळी काम करायचं, पूर्वी ज्या पद्धतीचा टायमिंग होता तो आता राहिलेला नाहीये, बरोबर. त्यामुळं होतं काय माहितीये का की आता सगळेजण बाहेर ऑर्डर करायला लागलेले आहेत. बरोबर. आता ऑर्डर करताना लोक काय म्हणतात की मी जर समजा बाहेर जेवायला पडलो, पहिले येतं म्हणजे पुण्यातली ट्रॅफिक, बरोबर. दुसरं म्हणजे पार्किंग, आणि हे झाल्यानंतर त्या रेस्टॉरंटमध्ये जेवून परत यायचं. त्यापेक्षा आता लोक प्रिफर काय करतात, पटकन ऑनलाईन फूड ऑर्डर करायचं, ते घरी मागवायचं आणि ते खायचं. बरं, आता एक गंमत अशी की जे रेस्टॉरंटमध्ये जाऊन मी फूड घेणार आहे तीच क्वालिटी मला माझ्या घरामध्ये मिळते, बरोबर. त्यामुळे लोक आता बाहेर पडायला मागत नाहीयेत. आणि ह्यामुळे झालं काय की आता लोक रेस्टॉरंटकडे न जाता घरामध्ये प्रिफर करतात, त्यामुळे क्लाउड किचनची संस्कृती वाढते. बरोबर. तुम्हाला मी उदाहरण देतो, मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल कंपन्या सुद्धा आता क्लाउड किचनकडे वळालेल्या आहेत. तुम्हाला पिझ्झा हट माहिती आहे, हो. तुम्हाला डॉमिनोज माहिती आहे. पूर्वी बघा, कोविडच्या अगोदर यांचे मोठमोठे रेस्टॉरंट होते, 50 सीटर 60 सीटर. आता ते रेस्टॉरंट दिसत नाही. त्याचं कारण काय की कोविड नंतर या कंपन्यांनी सुद्धा स्वतःच्या बिझनेस पॉलिसी बदललेल्या आहेत आणि ते कॉम्पॅक्ट मध्ये आलेले आहेत आणि त्याच्यातून ते क्लाउड बेस्ड काम करतात आणि बिझनेस करतात. कारण त्यांनाही माहिती आहे की आता लोक घरी बसलेली आहेत आणि ऑनलाईन ऑर्डरिंग केल्यामुळं त्यांचं जे ऑपरेशन कॉस्ट आहे ती पण कमी होते. सो हा दुहेरी फायदा आहे त्यांचा सुद्धा, बरोबर आहे. म्हणून आता या नॅशनल इंटरनॅशनल कंपन्यांकडे क्लाउड किचन मध्ये ते शिफ्ट झालेले आहे. आता आपण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा म्हणजे रेल्वे असो, फ्लाईट असो, तिथे जे फूड प्रोव्हाइड केलं जातं मग ते सुद्धा क्लाउड किचन मधूनच केलं जातं की? हो, आता तुम्हाला मी सांगतो, चांगला प्रश्न विचारला. IRTC माहिती तुम्हाला? हो, माहिती. IRTC चे किचन्स आहेत दिल्लीमध्ये, नोएडामध्ये. आणि आता IRTC म्हटल्यानंतर लोकांच्या डोक्यामध्ये पहिलं काय येतं ते म्हणजे रेल्वे. IRTC रेल्वेला जे खाद्यपदार्थ लागतं, म्हणजे आपण ब्रेकफास्ट असेल, डिनर असेल, लंच असेल, ते प्रोव्हाइड करतं. पण IRTC आता तिथपर्यंत मर्यादित राहिलेली नाहीये,
ते आता फ्लाईटला सुद्धा देतात आहे. अच्छा प्लस काही IT कंपन्यांना सुद्धा ते लंच आणि डिनर प्रोव्हाइड करतात. अच्छा. ओके, सो आज ह्या मोठमोठ्या क्लाउड किचन कंपन्या आपल्याला बघायला मिळतात. तुम्हाला एक उदाहरण देतो की कर्नाटकामध्ये अक्षय पात्रा नावाचं एक मोठं मेगा किचन आहे, जे कर्नाटक सरकार जे मध्यान्ह भोजन देतं शालेय विद्यार्थ्यांना, तर ते जे सगळं तयार करण्याचं काम अक्षय पात्रा करतं ते क्लाउड किचन मधून करतं. अच्छा. आणि पूर्ण कर्नाटक स्टेटमध्ये. आणि आता जर तुम्ही बघायला गेलात तर मुंबई आणि पुण्यामध्ये सुद्धा मोठमोठे क्लाउड किचनचे सेटअप आता उभे राहायला सुरुवात झालेली आहे. त्याचं कारण काय माहितीये तुम्हाला? तुम्हाला कारण सांगितलं तर तुम्ही हसताल. मी ज्या फूड कॉन्फरन्स मध्ये गेलो होतो त्यावेळेस तिथे भाकीत केलं गेलं की इथून पुढे 10 वर्ष तुम्ही राशन भरणं बंद करणार आहे. अच्छा. तुम्ही विश्वास ठेवता? नाही. पण इथपर्यंत फूड इंडस्ट्री बदललेली असेल. बरोबर. त्याचं कारण काय? क्लाउड किचन. आता मुंबईमध्ये सुद्धा आपण पाहतो की सबस्क्रिप्शन बेस आज झालेला आहे. अच्छा. तुम्ही काय करायचं? व्हॉट्सअपला मेनू सेट करायचा आठवड्याचा, त्याचं पेमेंट करायचंय. तुमच्या घरामध्ये नाश्ता, तुमच्या घरामध्ये जेवण दुपारचं आणि रात्रीचं हे डायरेक्ट तुमच्या घरामध्ये सबस्क्रिप्शन बेस येतं. अच्छा. हे कुठून येतं? हे सगळं क्लाउड किचन मधून येतं. सो आता काय झालेलं आहे, ह्याचा मार्केट साईज इतका मोठा झालेला आहे की ह्याच्यामध्ये मोठमोठे इन्व्हेस्टमेंट सुद्धा आलेले आहेत आणि वेगवेगळ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत या सुद्धा याच्यामध्ये आता आलेल्या आहेत. पण दुर्दैवानं आपण पाहतो की आपलं जी महाराष्ट्रीयन तरुण मंडळी आहेत ती मात्र ह्याच्याकडे वळताना दिसत नाहीत. ती मात्र हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये सुखी आहेत. कॅफेज मध्ये हो, जायचं असतं अर्थात त्याचं. अर्थात. पण हे खूप छान सांगितलं तुम्ही. म्हणजे हे खूप वेळ वाचवणारं, कष्ट वाचवणारं हो. आहे की जेव्हा आता पुरुष महिला तुम्ही म्हणलं त्याप्रमाणे आपल्या करिअरमध्ये बिझी असतील हो. त्यांच्यासाठी हे खूपच सोयीस्कर आहे. क्लाउड किचनमधून रोजचं जेवण आपलं येणं हे खूप आणि ते होणार, 100% होणार. पुढच्या 10 वर्षांमध्ये मी जसं म्हणालो ना, ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये राशन भरणं बंद होणार आहे आणि ते पुढे बाहेरून तुम्ही फक्त सबस्क्रिप्शन बेस हे सगळं राहणार आहे. इथपर्यंत ते झालेलं आहे. आता पण मोठमोठ्या 5 स्टार हॉटेल्समध्ये बघितलं तर तिकडचा स्टाफ खूप चांगला असतो किंवा वेल मेंटेन्ड असतात हे हॉटेल्स. पण तिथे येणारे कस्टमर्स खूप कमी आहेत, रिकामे पडलेले असतात हॉटेल्स. मग ते खरंच फायद्यामध्ये असतात का आणि ते सगळं मेंटेन कसं काय करू शकतात? ह्याच्यामध्ये तुम्हाला गंमत सांगतो की जे तुमच्या डोळ्याला दिसतं ना तसं कधीच नसतं. अच्छा. ओके, सो हे जे 5 स्टार हॉटेल आणि हे बघितलं तुम्हाला हे मोकळे असतात, परंतु तुम्हाला माहितीये का ते प्रॉफिट कमवणारे असतात, ते प्रॉफिट कमवत असतात. आता त्याच्या पाठीमागे एक रिझन सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे क्लाउड किचन नक्की आहे. अच्छा. पण ह्याच्या व्यतिरिक्त अदर सेल्स ऑफ त्यांचे ट्रिक्स सुद्धा असतात. पण त्याच्यामध्ये एक ट्रिक्स मात्र क्लाउड किचन असू शकतं. अच्छा. म्हणजे जसं की पूर्वी काय व्हायचं की बऱ्याच इव्हेंट होतात, तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस होतात, बरोबर. तिथे लागणारा फूड आहे. पूर्वी बऱ्याच एअरलाइन्स कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट हे 5 स्टार हॉटेलचे किचन्स कडे असायचे आणि मग या किचन्सचे ते मल्टिपल यूज करतात. म्हणजे नॉर्मली लोकांना काय वाटतं की ह्यांच्याकडे किचन आहे म्हणजे ह्यांच्या हॉटेलमध्ये येणारे गेस्ट आहेत त्यांच्यासाठी खाद्यपदार्थ बनवण्यासाठीच त्या किचनचा वापर करतात. पण असं नाहीये. त्यांनी काय केलं, त्यांनी वेगवेगळ्या ट्रिक्स शोधून काढल्या बिझनेस डेव्हलपमेंटच्या. अच्छा. आणि त्यांनी त्यांच्या किचनचा क्लाउड किचन म्हणून पण वापर केला. म्हणजे ओव्हरऑल बिझनेस ट्रिक मधली त्यांची एक ट्रिक क्लाउड किचनची आहे. म्हणजे त्यांनी लक्षात घ्या त्याला निग्लेक्ट केलेलं नाहीये. ओके, सो त्यामुळं काय झालं, त्यांचा जो इन्कम सोर्स आहे ना तो वाढला. बरोबर. जो की आपल्याकडे इकडे दिसत नाही. म्हणजे तुम्हाला आपल्याकडे जे मराठी तरुण मुलं आहेत हे हॉटेल रेस्टॉरंट चालू करतात आणि काय करतात, कॅश काउंटरवर बसलेले असतात. पण ह्या ज्या ट्रिक्स आहेत, या ज्या 5 स्टार हॉटेल सारख्या मोठमोठ्या रेस्टॉरंट हॉटेल्स वापरतात ते आपण काय नाही वापरू. आपण काय त्यांना ठेका दिलाय का? अर्थात नाही. पण आपल्याकडे हे मराठी तरुण ते वापरताना दिसत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये कॉन्ट्रॅक्टिंग. आता कॉन्ट्रॅक्टिंग बिझनेस म्हणजे काय,
की आज बऱ्याच IT कंपन्या आहेत, त्यांना रोजचं लंच डिनर लागतं. राईट. मग तुम्ही माझ्या कॅफेमधून माझ्या रेस्टॉरंटमध्ये देऊ शकत नाही का? बरोबर आहे. आज जसं मी माझी स्वतःची सुरुवात केली क्लाउड किचनची चहामधून, कुणी विचार केला नव्हता की मी चहा क्लाउड किचन मध्ये देऊ शकतो. आम्ही जवळजवळ 80,000 कप चहा विकले अरे महिन्याला. वा. आणि आमचे क्लायंट कोण होते? HDFC, टेक महिंद्रा, आदित्य बिर्ला, सन लाईफ इन्शुरन्स, तिथे चहा जातोच. ICICI बँक. इथे मॉर्निंग, इव्हिनिंग आणि नाईटला आपल्याकडे कॉल सेंटर्स आहेत, डोमेस्टिक कॉल सेंटर्स आहे, इंटरनॅशनल कॉल सेंटर. यांना चहा लागत नाहीत का? हो हो नक्कीच. यांना फूड्स लागत नाहीत का? नक्कीच नक्कीच. मग ह्यांना देणार कोण? आणि सगळ्यात महत्वाचं काय की क्लाउड किचन मध्ये वन ऑफ द बेस्ट सेल कधी आहे माहितीये तुम्हाला? कधी होतो? तुम्हाला काय वाटतं? रोजच होत असेल म्हणजे चहाच्या वेळा तुम्ही म्हणताय तसं हो. चहाच्या वेळी होत असेल, संध्याकाळच्या चहाच्या वेळी, ब्रेकफास्टमध्ये होत असेल, सततच होतोय म्हणजे. क्लाउड किचनचा सेल तुम्ही झोपल्यानंतर होतो. माझा जन्म पुण्याचा आहे आणि मी लहानपणापासून बघते की एक साधारण 9-10 वाजता वगैरे पुणे सगळं बंद झालेलं असायचं. पण आता तसं कल्चर नाही राहिलेलं आहे. नळ स्टॉप वगैरे तुम्ही एरिया बघाल तर तिथे अजूनही 11-12 किंवा त्याच्यानंतर सुद्धा तुफान गर्दी असते हो. तरुण लोकांची वगैरे, की चहा, पोहे वगैरे ह्या गोष्टी तिथे रात्रीच्या मिळतात. तर तसंच क्लाउड किचनमध्ये सुद्धा रात्रीच्या तुम्हाला गोष्टी मिळू शकतात का, अवेलेबल होऊ शकतात का फूड आयटम्स? चांगला प्रश्न केला. लक्षात घ्या, भूकेला वेळ नाहीये. ते तर आहे. बरोबर. तुम्हाला सकाळी भूक लागू शकते, तुम्हाला दुपारी लागू शकते आणि तुम्हाला मध्यरात्री सुद्धा लागू शकते. मुद्दा असा आहे की ज्यावेळेस मला भूक लागते त्यावेळेस मला फूड पाहिजे किंवा मला अन्नपदार्थ पाहिजे. तुम्ही जसं मगाशी म्हणाला की नळ स्टॉप सारखं जी आता बरेच गर्दी होते, मी पण ती अनुभवलेली गर्दी आहे. कारण एकदा असं झालं की मी बाहेरून आलो आणि मी नळ स्टॉपला उतरलो. त्याचं स्पेसिफिक कारण होतं की कारण खाद्यपदार्थ तिथे रात्री मिळणार. क्लाउड किचन ही अशी संकल्पना आहे की ती 24 तास चालू शकते. आणि मी असं समजतो की सगळ्यात जास्त तुम्हाला क्लाउड किचन सेल कधी देईल तर तो रात्र आहे. त्याचं कारण का? त्याचं कारण असं आहे की जसं तुम्ही मगाशी म्हणाला की मध्यरात्री फक्त नळ स्टॉपलाच गर्दी का होते? तिथे रेस्टॉरंट्स असतात. तिथे रेस्टॉरंट असेल, हॉटेल असेल, बरोबर आहे. पण इतरत्र मात्र सामसूम असतं. लोक तिथे एकत्र येतात. क्लाउड किचनचा हा बेनिफिट आहे की तुम्ही लोकांना इझिली अवेलेबल आहात. आता तिथे सुद्धा तुम्हाला जायची गरज नाहीये. तुम्ही जर क्लाउड किचन चालू केलं तर लोक तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर मागून तुम्ही ते सर्व करू शकता. आणि रात्रीचा जो सेल आहे ना तो डेच्या सेल पेक्षा अधिक जास्त तुम्हाला दिसेल. त्याचं कारण काय? कारण तुम्हाला कॉम्पिटिशनला कोणीच नाहीये, सगळे झोपलेले आहेत. पूर्ण पुणे शहरातली जे फूड इंडस्ट्री आहे ती झोपलेली आहे. क्लाउड किचन रात्रीचं चालू ठेवल्यामुळे मी स्वतः पाहिलेलं आहे की त्याचा जो सेल आहे हा दुप्पट वाढलेला दिसतो. तर त्यामुळे बिनधास्त रात्री क्लाउड किचन चालू ठेवा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता महाराष्ट्र शासनाने आता एक परिपत्रक काढलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लाउड किचन तुम्ही 24 तास चालू ठेवू शकता. तुम्हाला अडवण्यासाठी कोणीही येणार नाही. त्यामुळे बिनधास्त क्लाउड किचन 24 तास चालू ठेवा, काही अडचण नाही. आणि ती गरज सुद्धा आहे माझ्या मते. अर्थात, कारण भूक कधी लागू शकते. आणि बरेचदा लोक नाईट शिफ्ट करतात तेव्हा भूक लागते. लोक बरेचसे स्टुडंट्स रात्री अभ्यास करत असतात तेव्हा त्यांना काहीतरी खायचं असतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्यावेळेस आम्ही क्लाउड किचन थोडंसं एक बघितलं की सगळ्यात जास्त टॉप सेलिंग काय आहे, रात्रीचं काय सेल होतं, तर तुम्ही विश्वास करणार नाही. आम्ही विमाननगर खराडी मध्ये ज्यावेळेस आम्ही तिथला रेशो बघितला तर सगळ्यात जास्त तुम्हाला मॅगीची ऑर्डर दिसते. ती एक फॅशन आहे. आता मॅगी का? कारण पटकन तयार होते, पटकन खाता पण येते आणि परत तुमच्या कामाला जॉईन होता येतं. तुम्हाला सांगतो, अक्षरशः पुण्यामध्ये विमाननगर खराडी मी बद्दल बोलतो, रात्रीच्या ऑर्डर्स जर बघितल्या तर मॅगीचा महापूर वाहतो, असं मी गमतीनं म्हणतो. इतक्या ऑर्डर ह्या तुम्हाला क्लाउड किचन मध्ये आलेल्या दिसतात.
सो कोणाला स्पेसिफिक जर मॅगीचा ब्रँड चालू करायचा असेल तर त्याला ऑपॉर्च्युनिटी आहे. नक्की नक्की. आणि मॅगीमध्ये पण बरेच प्रकार आता बरेच निघालेले प्रकार आहेत. आहेत, बरेच प्रकार आहेत. आणि या गोष्टीशी मी रिलेट करू शकते, कारण आम्ही जेव्हा लहानपणी नाईट आउट वगैरे करायचो आम्ही सगळे कझिन्स मिळून, तर आमचा आवडीचा पदार्थ रात्री करण्याचा तो मॅगीच मॅगी असायचा. होता. पण जेव्हा आपण रात्रीच्या वेळी फूड जर का आपण ऑर्डर केलं, तर मग त्याची काय खात्री असते की ते चांगल्या क्वालिटीचंच मिळेल? नाही, आता असं नाही राहिलेलं पुण्यामध्ये. म्हणजे मी स्वतः ज्यावेळेस बऱ्याच हॉटेल रेस्टॉरंटला व्हिजिट करतो, आता तसं काही राहिलेलं नाहीये. म्हणजे पूर्वी अज्ञानामुळे मे बी असू शकतं की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा जो किचन्स असायचे ते प्रचंड घाण वगैरे असायचे. बरेच जण म्हणायचे की हॉटेलमध्ये गेल्यानंतर कधी त्यांचे किचन बघू नका. पण आता नाही राहिलं, कारण आता काय झालंय की बऱ्याच लोकांना ते व्यक्तिशः आवडत नाही. ते त्यांचे हॉटेल रेस्टॉरंट आणि त्यांचे किचन्स पण खूप चांगले ठेवतात. म्हणजे हे एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि मी बरेचसे क्लाउड किचन असे बघितले की जे प्रॉपर जी फूड क्वालिटी आहे ते मेंटेन करतात आणि खूप चांगले पदार्थ लोकांना खाऊ घालतात, हौसेने खाऊ घालतात. त्यामुळं म्हणजे मी ह्याच्यामध्ये एकच सांगेल की तुम्ही ज्यावेळेस फूड ऑर्डर करताल त्यावेळेस फक्त एक रेप्युटेड किचन्स असतील किंवा रेस्टॉरंट असेल किंवा क्लाउड किचन असेल, त्यांना तुम्ही ऑर्डरला प्रेफरन्स जरा जास्त द्या. त्याचं कारण आहे की तुम्हालाही ते हॉटेल रेस्टॉरंट माहिती आहे आणि ते फूड चांगलं आहे. पण पूर्वीसारखं आता तसं काही राहिलेलं नाहीये. बरेच जण हायजीनच्या रिलेटेड खूप चांगली काळजी घेतात आहे. पुण्यामध्ये सध्या क्लाउड किचन कंपनीज कोणत्या आहेत ज्या वेल नोन आहेत आणि जिथे आपण डोळे झाकून ऑर्डर करू शकतो, अशा कोणत्या कंपनीज आहेत? बऱ्याच कंपन्या आहेत. आता तुम्हाला पिझ्झा हट माहिती आहे, त्याच्यानंतर फासूस कंपनी आहे, बेहरूज बिर्याणी आहे, इट शोर आहे, ओके, मॅजिक बॉटल नावाची कंपनी आहे की या बऱ्यापैकी फास्ट फूड मध्ये काम करतात. पण हे प्रॉपर फूड सर्व करतात की ज्या तुम्ही क्लाउड किचनच्या माध्यमातून तुम्ही ऑर्डरही करू शकता. आणि ह्या सक्सेसफुल झालेल्या कंपन्या आपण पाहतो, म्हणजे एक चांगला ब्रँड घेऊन पुढे आल्या आणि क्लाउड किचन मध्ये ह्या सक्सेसफुल झाल्या. त्यामुळे क्लाउड किचन हे पुण्यामध्ये सुद्धा सक्सेसफुल होऊ शकतं. आणि त्यांचे जे फूड्स आहेत हे प्रॉपर हायजीन फूड्स आहेत, त्यामुळे तसं काही हे नाही, बिनधास्त तुम्ही ऑर्डर करू शकता. मग या कंपनी सक्सेसफुल आहेत त्याच्या मागे काय कारण आहे? म्हणजे त्यांनी कसं ऑपरेट केलं की ज्याच्यामुळे ते तेवढ्या सक्सेसफुल झाल्या? त्याचं कारण आहे की त्यांनी त्यांचं ट्रॅडिशनल मार्केटिंग सोडलं. अच्छा. काय होतं की ज्यावेळेस एखादा बिझनेस असतो ना त्यावेळेस तुम्ही जर पारंपरिक सगळी माध्यमं जर वापरली तर ते शक्यता खूप कमी असते. आज तुम्ही 1990च्या काळामध्ये जा, त्या काळामध्ये एक प्रभावी माध्यम होतं. कोणतं? रिक्षावर भोंगा लावून मार्केटिंग करणं, बरोबर? त्या काळामध्ये ते माध्यम इतकं सक्सेसफुल झालं की आज आपण पोलिओ मुक्त आहोत. तुम्ही ऐकलं असेल की 2 गुण जिंदगी के, अमिताभ बच्चन यांच्या आवाजामध्ये भोंग्यांवर जाहिरात केली जायची. आज आपण पोलिओ मुक्त आहोत. त्या काळामध्ये ते तेवढं तगडं माध्यम होतं आणि ते वापरलं गेलं. आज काय होतं माहितीये का की ते तेवढं पद्धतीने ते वापरलं जात नाही. अजूनही बरेचसे जे मार्केटिंग स्ट्रॅटेजी असतील ह्या ट्रॅडिशनल पद्धतीने वापरल्या जातात. त्याला कुठेतरी तुम्हाला क्रिएटिव्ह की आपण तुम्हाला बदलावं लागेल. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मी असं समजतो की तुम्ही तुमचं जे काउंटर मार्केट आहे ते बंद करून किंवा त्याला थोडंसं कमी महत्व देऊन तुम्ही मार्केटमध्ये बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही मार्केटमधलं जे ऑर्डरिंग आहेत त्या तुमच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्या ओढून आणल्या पाहिजेत. आणि लक्षात घ्या, तुम्ही सक्सेसफुलची जी डेफिनेशन आहे ही काय आहे? म्हणजे जर एखाद्या कंपनीकडे भरपूर सेल होत असेल तर तो सक्सेसफुल आहे असं आपण समजतो. म्हणजे सेल झाला म्हणजे त्याला प्रॉफिट झाला, ओके. अर्थात त्याच्या पाठीमागची काही गणित वेगळी पण आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपण इंडिप नको जायला. परंतु ज्याच्याकडे चांगला सेल आहे तो बऱ्यापैकी सक्सेसफुल आहे असं आपण ढोबळ मानानं मानतो. पण ज्यांच्याकडे सेलच नाहीये त्याला आपण सक्सेसफुल मानतो का? अजिबात नाही. तर क्लाउड किचन मध्ये काय आहे की तुम्हाला तुमचं जे ट्रॅडिशनल मार्केट आहे ना ते तुम्हाला तोडावं लागणार आहे. बरोबर. लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला जावं लागणार आहे. तुमचे एक्सपर्टीज फूड जे आहे हे लोकांना तुम्हाला भोंगे लावून, फक्त भोंगे म्हणजे ते रिक्षावरचे भोंगे नाहीत, आता सोशल मीडिया, ओके, त्याचा आधार घेऊन तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचावं लागणार आहे. ज्या वेळेस तुम्ही
हे लोकांपर्यंत पोहोचतात हम्म. त्यावेळेस तुम्हाला चांगला सेल मिळतो. मी गमतीनं असंही म्हणतो की क्लाउड किचनचा सेल हा कसा आहे माहितीये का, हम्म. हम्म. जत्रेसारखा आहे. हम्म. जत्रेमध्ये एखाद्याने समजा साधा टेबल जरी लावला आणि त्याच्यावर वस्तू विकायला ठेवल्या हम्म. हम्म. तरी त्याचं ते पटकन संपतं. त्याचं कारण काय माहितीये, हम्म. जत्रेमध्ये लाखो लोक असतात, लोक येतात. कोण ना कोणतरी येईल आणि तुमचं हम्म. प्रोडक्ट विकत घेऊन जाईल आणि ते बरोबर. संपतं. हम्म. हम्म. क्लाउड किचनचं मार्केट हे असं आहे. हम्म. ऑनलाईन मध्ये काय होतं की इतकी लोक ऑर्डर करतात, हम्म. हम्म. ते काही ना काहीतरी ऑर्डर ह्या तुमच्या किचन पर्यंत पोहोचतात पोचतच. हा. आणि तुम्हाला चांगला ऑर्डर्स मिळतात. हम्म. हा, पण असं होणार नाहीये की तुम्ही क्लाउड किचन चालू केलं, हम्म. स्विगी झोमॅटोवर रजिस्टर केलं हम्म. आणि तुम्हाला सेल, असं होणार नाहीये. हम्म. तुम्हाला मात्र लोकांपर्यंत पोहोचावं लागेल, हम्म. तुम्हाला ते प्रोडक्ट दाखवावं लागेल, हम्म. तुमचे एक्सपर्टीज जे आहेत ते सांगावे लागतील. तुम्हाला लोक भरभरून प्रतिसाद देतात. त्याचं हम्म. दुसरं एक कारण महत्वाचं म्हणजे पुणेकर हे खाद्यपदार्थ चाखणारी माणसं आहेत. हो. त्याला आपण खवय्ये foodies आहेत. म्हणूया, हा. खवय्या म्हणूया. खवय्ये. बरोबर सो आहे. भरभरून ऑर्डर येतात. हो. तुम्हाला हो. फक्त ते चालू करावं लागेल आणि लोकांपर्यंत घेऊन जावं लागेल. हम्म. आणि लोकांचा कलही तसाच आहे ना की आज अर्थात. आज म्हणजे जे किराणा मालाचं सामान जे असतं ते सुद्धा लोक ऑनलाईन मागवतात. म्हणजे प्रत्येक हो. गोष्ट ऑनलाईन मागवणं हे आजकाल लोकांचा त्याच्याकडे कल आहे. हो. त्याच्यामुळे हे फूड मागवणं हे डेफिनेटली ट्रेंड आहेच. हम्म. क्लाउड किचन सुरू केलं, पण मग ते मार्केटपर्यंत आपण पोचवायचं कसं? हे बघा, तुम्हाला एक सांगतो, एक म्हण आहे आपल्याकडे, हम्म. बोलणाऱ्याची माती विकली जाते, न बोलणाऱ्याचं सोनं विकलं सोनंही जात विकलं नाही. जात नाही. बरोबर. तुम्ही व्यवसाय कोणताही करा, हम्म. कोणताही व्यवसाय करा, हम्म. तुम्हाला मार्केटिंग हे करावंच लागतं. हम्म. ओके, तुम्ही जर तुमच्या व्यवसायाचं मार्केटिंग नाही केलं हम्म. तर त्याचा काहीच उपयोग नाही. बरोबर. मी असं म्हणतो की तुम्ही रोज किती लोकांना भेटत असाल, 10-15. हम्म. त्या 10-15 लोकांना मी असे खाद्यपदार्थ बनवते हम्म. आणि मी ह्याच्या ऑर्डर्स घेते, हे सांगणं सुद्धा एक मार्केटिंग आहे. बरोबर. मुद्दा एवढा आहे की ते तुम्ही स्वतः करता. आता अर्थात त्याची माध्यमं वेगळी, म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून तर तुम्ही आज एका क्लिकवर लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकता. बरोबर. ओके, पण ती माध्यमं तुम्ही त्याची काय केलं पाहिजे, वापरली पाहिजे. वापरली पाहिजेत. आणि ह्या माध्यमांचा फायदा काय होतो की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता. हम्म. आणि ज्यावेळेस तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता त्यावेळेस तुम्हाला चांगल्या ऑर्डर्स मिळतात. त्यामुळे क्लाउड किचन असू दे किंवा इतर कुठलीही माध्यम असू दे, हम्म. तुम्हाला त्याची मार्केटिंग करणं गरजेचंच आहे. हम्म. आणि मार्केटिंग शिवाय कुठलाही व्यवसाय नाही होऊ उभा शकत. राहू शकत नाही. बरोबर. सो त्यामुळे मी बऱ्याचदा ट्रेनिंगमध्ये मला लोक प्रश्न विचारतात की सर सगळं चांगलं आहे, बरोबर का, आम्ही सगळं करू शकतो पण मार्केटिंग करू शकत नाही, हम्म. आम्हाला मार्केटिंग जमत नाही. तर मी त्यांना गमतीनं प्रश्न विचारतो की तुम्ही लव्ह मॅरेज केले का अरेंज मॅरेज केलंय? हम्म. तर बरेच जणांचा हात वर येतो, आम्ही लव्ह मॅरेज केलंय, आम्ही अरेंज मॅरेज केलंय. मी त्यांना गमतीनं म्हणतो की तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा भेटता त्यावेळेस तुम्ही काय सांगितलं स्वतःबद्दल? बरेच जण म्हणतात की मी माझं नाव सांगितलं, माझं शिक्षण सांगितलं आणि मी माझे हॉबीज सांगितल्या, माझं स्वप्न सांगितलं आणि त्याच्यानंतर माझं लग्न ठरलं. म्हटलं किती सोपं आहे बघा, तुमचं एक स्वतःचं प्रोडक्ट तुम्ही एका व्यक्तीला सांगितलं, बरोबर. त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं आणि लग्न झालं. ह्याच्यापेक्षा वेगळं मार्केटिंग काय असू शकतं? तर मार्केटिंग म्हणजे काय, इट्स अ रेकमेंडेशन. बरोबर. तुम्ही तुमचे प्रोडक्ट, तुमचं सर्व्हिस असेल, तुम्ही ते लोकांना रेकमेंड करा. रेकमेंडची माध्यमं वेगळी असू शकतात, पण बिनधास्त रेकमेंड करा. तुमचं प्रोडक्ट हे सेल होणार म्हणजे होणार. बिझनेस सुरू केला पण त्याच्यासाठी मग लायसन्स वगैरे सुद्धा लागतं. हो. तर मग या बिझनेससाठी क्लाउड किचनसाठी लायसन्स कोणतं लागतं आणि ते त्याची प्रोसेस काय असते, मिळवण्याची प्रोसेस काय असते? ह्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवात करायची, बेसिक सुरुवात, हां. तर तुम्ही उद्यम आधार काढा. अच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे फसाई लायसन. बरं. तुम्हाला ह्या 2 लायसनवर तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता. आता अर्थात उद्यम आधारमुळे तुम्हाला बँकेत अकाउंट काढायला मदत होते आणि फसाई लायसनमुळे तुम्ही जे आता जे ऑनलाईन पोर्टल आहेत, स्विगी असेल, झोमॅटो असेल, तर तिथे रजिस्टर करायला बेसिकली तुम्हाला हे लायसन्स लागतात. तर तुम्ही सध्या 2 लायसन घेऊन सुद्धा
मला वाटतं की साधारण 1,500-2,000 रुपयाचा खर्च असू शकतो. ते एवढं जरी केलं तरी तुम्ही तुमच्या घरातून सुद्धा हा व्यवसाय चालू करू शकता. अच्छा. आता प्रत्येक बिझनेसचा एक टार्गेट ऑडियन्स असतो. हो. तर मग क्लाउड किचनचा टार्गेट ऑडियन्स आपण कसा ठरवतो? एक लक्षात घ्या की फूड इंडस्ट्रीचा, मी फक्त क्लाउड किचन बद्दल बोलणार नाही, टोटल ओव्हरऑल Overall फूड food इंडस्ट्रीचा जो टार्गेट ऑडियन्स आहे ना, हा यंग जनरेशन आहे. ओके. त्याचं कारण काय माहिती आहे? त्याचं कारण आहे की हे यंग जनरेशन आहे ना, तसं पॉकेट मनीवर डिपेंड आहे. त्यामुळं पॉकेट मनी जी आहे ती खर्च करायची हे एवढं त्यांना माहिती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की यंग जनरेशनमध्ये वेगवेगळे फूड ट्राय करणं हा ट्रेंड आहे, बरोबर. किंवा फिरण्याचा ट्रेंड आहे, बरोबर. त्यामुळं भरभरून फिरलं जातं, भरभरून खाल्लं जातं. त्यामुळे तुमचा जो टार्गेट ऑडियन्स आहे हा सगळ्यात महत्वाचा कुठला आहे? मोस्टली तो यंग आहे. जनरेशन. तो पण आपण असं गृहीत धरूया साधारण एक आता तर काय 13-14-15 वर्षापासून तर तुम्ही एक साधारण 30 पर्यंत हा जो टार्गेट आहे तुम्ही त्याला टार्गेट करा. बेसिकली काय होतं, 30 नंतर थोडंसं जबाबदाऱ्या येतात, फॅमिली असते, त्यामुळं जरी खायची इच्छा असली तरी लोक थोडे प्रिफर करत नाहीत. आणि नंतर वयस्कर झाल्यानंतर काय पैसा असतो पण दात नसतात किंवा आपल्याकडे काही न Healthच्या बोलवलेले अनुसार पाहुणे सुद्धा. आलेले असतात, बीपी शुगर, त्यामुळं लोक खात नाहीत. त्यामुळे हे जे यंग जनरेशन आहे ते तुम्ही टार्गेट करा. आणि हे यंग जनरेशन फूडी आहे, मस्त खर्च करू शकतात. त्यामुळे क्लाउड किचनचं सगळ्यात मेन टार्गेट ऑडियन्स कोणता आहे? तो यंग जनरेशन. ओके. आता माझा एक अनुभव मी सांगते की मी एकदा कोल्ड कॉफी आणि बर्गर अशा 2 गोष्टी मागवल्या होत्या. अच्छा. आणि ते येईपर्यंत कोल्ड कॉफी त्या बर्गरवर पडलेली होती, ते नंतर खाण्याच्या लायक राहिलंच नाही. तर मग अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा मग एक बिझनेस करणाऱ्या व्यक्तीने कोणती काळजी घेतली पाहिजे की असं होऊ नये? हा अनुभव माझ्याबरोबर पण आहे. मी पण एकदा असंच मी तसा चहा आणि मग सांगितलं वडापावचा खूप प्रेमी आहे आणि चहा आणि वडापाव मागितल्यानंतर जे वडापावचं जे तेल आहे ते सगळं ते पॅकेटिंगवर दिसत होतं आणि नंतर ते खायची इच्छा सुद्धा झाली नाही. हा जो प्रॉब्लेम आहे ना हा फूड इंडस्ट्रीमध्ये 100% आहे, पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखा आहे. हा पॅकेजिंग रिलेटेड प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही जर बघायला गेलं ना तर एक 3rd क्लास क्वालिटीचं जे पॅकेज मटेरियल आहे इथे ते वापरताना दिसतात. लोक काय करतात माहितीये का की थोडेसे पैसे वाचवायला जातात आणि कुठल्या तरी लोकल क्वालिटीचं पॅकेजिंग मटेरियल घेतात. मी बऱ्याच क्लाउड किचन मध्ये सांगतो की तसं करू नका. तुम्ही फूड ग्रेड पॅकेजिंग मटेरियल वापरा, जेणेकरून काय होतं की लक्षात घ्या की तुम्ही ज्यावेळेस तुम्ही फूड पाठवता तर त्याला ते गरम मिळालं पाहिजे आणि प्रॉपर कंडिशन मध्ये मिळालं पाहिजे. बरोबर. बऱ्याच जणांच्या मला अशाही तक्रारी येतात की सर आम्ही तर व्यवस्थित पाठवतो, परंतु ते रायडर जे आहेत ते कशी गाडी चालवतात आणि मग ते खराब होतं. तर मी त्यांना असं सांगतो की तुम्ही जी व्यक्ती आहे रायडर ती गाडी रॅश चालवणार हे गृहीतच धरूनच तुम्ही ते गृहीत धरूनच त्याची पॅकेजिंग करा. त्यामुळे काय होतं की लक्षात घ्या की जर समजा तुमचं फूड एका चांगल्या कंडिशन मध्ये जर नाही पोहोचलं तर तिथं ते रायडरचं नाव खराब होणार नाहीये, तिथं तुमच्या ब्रँडचं नाव खराब होणार आहे. सो ते पॅकेजिंग प्रॉपर जर केलं तर तुमची ब्रँड व्हॅल्यू जी फेस व्हॅल्यू आहे ती पण वाढायला मदत होते. बरोबर. तर त्याच्यासाठी प्रॉपर पॅकेजिंग आहे. आता लिक्विडसाठी कंटेनर, ग्लास कंटेनर असेल किंवा हे आले, थाळीसाठी पण आता एक चांगले पॅकेजिंग आलेले, तर ते त्यांनी ते वापरलं. फक्त ह्याच्यामध्ये एवढाच मुद्दा आहे की कुठेतरी पैसे वाचवायला जाऊ नका, जेणेकरून परत तुमची ब्रँड खराब होईल. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, मला उदाहरण द्यायला आवडेल. कोविडच्या काळामध्ये मी एकदा बेहरूज बिर्याणी मागवली होती आणि त्या बेहरूज बिर्याणीची मी पॅकेजिंग बघितली, इतकी सुंदर होती. आता अर्थात ती सुंदर आहे म्हणून मी त्याचं उदाहरण देतो. मी काय बेहरूज बिर्याणीचा अँबॅसिडर नाहीये, ओके, किंवा बेहरूज बिर्याणीने मला काही पैसे दिलेले नाहीये, पण ती इतकी सुंदर आहे म्हणून मी त्याचं उदाहरण देतो की तुम्हाला सगळ्या गोष्टी गृहीत धरून त्याचं पॅकेजिंग करताना मला ते दिसलं. म्हणजे काय काय, आता तुम्ही जेवता पूर्वी तुम्ही हात धुता तर त्याच्यामध्ये सॅनिटायझरचे पॅकेट्स असायचे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपर ते बॉक्स उघडला तर त्याची थाळी टाईप त्याचं पॅकेजिंग त्यांनी डिझाईन केलं होतं. त्याच्यामध्ये पाण्याची बॉटल,
टिश्यू पेपर त्याच्यामध्ये ठेवलं होतं. लाकडाच्या ज्या वुडन कटलरीज आहेत ते त्याच्यामध्ये पाहायला मिळत होत्या. आणि त्याच्यानंतर तुमचं जेवण झाल्यानंतर ते जे वाईप्स आहेत ते त्याच्यामध्ये की जेवण झाल्यानंतर समजा पाणी नाहीये तुम्हाला हात धुवायला तर ते वाईप्सने तुम्ही तुमचे हात क्लीन करू शकता. आणि सगळ्यात शेवटी तुमचं जेवण झाल्यानंतर तुम्हाला जे आपल्याकडे खाद्य जेवण झाल्यानंतर पान खायची एक लोकांना हे असते, सवय असते, तर त्याच्यामध्ये ड्राय मोडवर क्रश केलेलं पान सुद्धा त्याच्यामध्ये. म्हणजे लक्षात घ्या पॅकेजिंग करताना किती सुंदर विचार केला. बरोबर, तेवढा बारकाईने विचार केला. आणि त्याचं झालं काय, त्याची जी ब्रँड व्हॅल्यू आहे ती अधिक वर गेली. बरोबर. आणि त्याचं उदाहरण मी आज तुम्हाला देतोय. तर क्लाउड किचन मध्ये पण सगळ्यात महत्वाचं काय की तुम्ही तुमची जी पॅकेजिंग आहे ना ही लोकांना विचारात घेऊन करा, की जेणेकरून तुमचा जो ब्रँड आहे, लक्षात घ्या तुम्हाला इथे तुमच्या किचन मध्ये कोणी येणार नाहीये तुम्हाला बघायला. तुमचा ब्रँडची फेस व्हॅल्यू काय आहे तर तुमचं पॅकेजिंग मटेरियल आहे. तर त्याचं जे पॅकेजिंग मटेरियल आहे इतकं सुंदर ठेवा की लोकांना तुम्हाला ते जे रिऑर्डर्स आहेत त्या लोकांना करूशी वाटल्या पाहिजेत. बरोबर. सो त्याच्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे पॅकेजिंगवर. आता फूड डिलिव्हरीसाठी स्विगी, झोमॅटो आपण सगळेच वापरतो, पण त्या व्यतिरिक्त आणखीन कोणते ॲप्स आहेत की ज्याच्यावर आपण फूड सेल करू शकतो किंवा लोक ऑर्डर करू शकतात? ओके, आता पूर्वी आपण पाहत होतो की स्विगी झोमॅटोची बरीचशी मोनोपॉली होती. आता तसं राहिलेलं नाहीये. बरेच आता ऍप आलेले, टोईंग ऍप आलेलं आहे, झेप्टो कॅफे पण आता रिसेंटली लॉन्च झालेलं आहे. पण याच्या व्यतिरिक्त आता बरेच डिलिव्हरी ऍप पण आलेले आहेत. म्हणजे आपण बघतो की पोर्टर पार्सल ऍप आहे किंवा उबेर पार्सल आहे, ओला पार्सल आहे. ओके, या कंपन्या काय करतात, तुमचं जे पार्सल आहे हे लोकांपर्यंत घेऊन जायचं काम करतात. आता ह्याच्यामध्ये ते फूड सुद्धा घेऊन जातात बरं का. त्यामुळे आता काय झालं की पूर्वी ज्या पद्धतीने मोनोपॉली होती आता तशी राहिलेली नाहीये. आणि ह्याचा क्लाउड किचनला फायदाच झालेला आहे. बरोबर. त्याचं कारण काय की जी डिलिव्हरीचा जो भाग होता, एक तर काय करावं लागायचं की यांच्यावर डिपेंड राहावं लागायचं, नाही तर आपल्याला स्वतःला डिलिव्हरी करायला जावं लागत होतं. आणि तो सगळ्यात महत्वाचा खर्चिक भाग होता. बरोबर. आणि टाइम बिन म्हणजे मला तिथं प्रत्यक्ष जायचं. बरं, मी रोज जर माझ्याकडे 30-40 डिलिव्हरी तर मी 30-40 वेळा बाहेर नाही पडू शकत. बरोबर. सो ही जी कमतरता आहे ना ह्या ऍपने आता ते भरून काढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आता इतकं रिझनेबल आहे की मला वाटतं काहीतरी किलोमीटरला 10 रुपये वगैरे ते चार्ज करतात. ओके, सो क्लाउड किचनला हा त्याचा आता बेनिफिटच होणार आहे. हे जे ऍप आहेत, मी तर असं म्हणतो की अजून कंपन्या याव्या, डिलिव्हरी कंपन्या अजून याव्या. कारण काय होतं की ज्या अधिक कंपन्या येतात त्याचा बेनिफिट या क्लाउड किचनला होणार आहे. सो त्यामुळे आता तसं राहिलेलं नाहीये तुम्ही डिलिव्हरीसाठी पर्टिक्युलर ऍपवर डिपेंड राहिलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही या इतर डिलिव्हरी ऍपचा वापर करून सुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस वन ऑफ द बेस्ट डेव्हलप करू शकता. बरोबर. आता व्यवसाय सुरू केला पण तो दीर्घकाळ टिकण्यासाठी कुठल्या गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या, ज्या लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे की तो दीर्घकाळ तो बिझनेस सुरू राहील? ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स. काय होतं, मी बऱ्याचदा क्लाउड किचन चालू केल्यानंतर लोकांना थोडंसं व्हायबल झालेलं बघतो आणि मग ते म्हणतात सर आमच्याकडे ऑर्डर्सच येत नाहीयेत. अच्छा. काउंटर सेलिंग मध्ये म्हणजे कॅफे रेस्टॉरंटला काय होतं, कस्टमरला ते दिसतं आणि मग रोज कस्टमर येताना तुम्हाला बघायला मिळतो. त्यामुळे तुम्हाला काय अरे चला ऍटलीस्ट माझ्याकडे कस्टमर येतात तरी. क्लाउड किचन मध्ये तसं नाही होत. क्लाउड किचन मध्ये काय होतं की तुम्हाला जर त्या ऑर्डर्स नाही आल्या तर थोडस लोक गडबडतात. तर ह्याच्यासाठी उत्तम एकच माध्यम आहे ते म्हणजे तुम्ही पेशन्स ठेवा. पेशन्स नंतर तुम्ही चांगलं मार्केटिंग करा. बरेच जण मी असंही पाहतो की मार्केटिंग, आज एखादी फेसबुक रील टाकली आणि ती व्हायरल झाली, ऑर्डर यायला लागल्या आणि मग ते बंद करून टाकतात. असं करू नका. आज तुम्ही बघत असाल की मोठमोठ्या कंपन्या, हिरो होंडा असेल किंवा बाकीच्या हार्पिक कंपनी असेल किंवा इतर ज्या कंपन्या आहेत, या तुमच्या समोर सातत्याने उभं राहण्याचा प्रयत्न करतात. आउट ऑफ द साईन आउट ऑफ द माइंड. बरोबर. तुम्ही या टीव्हीला सतत ऍड मारता. त्याचं कारण काय की तुम्ही सतत, आम्ही तुमच्या समोर बरोबर ज्यावेळेस तुम्ही दुकानात जाताल त्यावेळेस तुम्ही आमचे प्रॉडक्ट विकत घेतले पाहिजे. तर तुम्हाला सातत्यानं मार्केटिंग करणं गरजेचं आहे. मग त्याचं कारण काय की उद्या जर मला भूक लागली तर मला
त्या तुमच्या क्लाउड किचनची आठवण झाली पाहिजे. आणि हे कधी शक्य होईल? हे त्याच वेळेस शक्य होईल ज्या वेळेस तुम्ही सातत्यानं त्यांच्या समोर उभे राहताल. त्यामुळं मार्केटिंगमध्ये सुद्धा सातत्य असलं पाहिजे. बरेच जण म्हणतात, सर मी किती दिवस करू? जोपर्यंत क्लाउड किचन आहे तोपर्यंत तुम्हाला ते करावं लागेल. त्याचं कारण असं की तुम्हाला तिथूनच ऑर्डर जनरेट होणार आहे, नंबर 1. नंबर 2, तुम्ही कॉन्ट्रॅक्टिंग बिझनेस जर केला, म्हणजे जर समजा एखादं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि त्याला तुम्ही रोज फूड सर्व करताय, त्याचं महिन्यातून बिलिंग एकदा करताय, बरोबर आहे, तर तिथे तुम्हाला एखादा मार्केटिंग करणारा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला अपॉइंट करावी लागेल, ज्या वेगवेगळ्या कंपन्यांना व्हिजिट करेल, ओके, आणि ती मार्केट डेव्हलप करेल. सो तुम्हाला या पद्धतीनं तुम्हाला मार्केट डेव्हलप करावं लागेल आणि ते सातत्यपूर्ण राहिलं पाहिजे. फक्त एकदाच करून त्याचा उपयोग नाही, तुम्हाला ते कंटिन्यू ठेवावं लागेल. माझ्या आईची सुद्धा खूप इच्छा होती की घरून काहीतरी व्यवसाय करावा फूडमध्ये, आणि याला क्लाउड किचन म्हणतात हे आज तुमच्यामुळे कळालं. तर खूप छान माहिती दिली. ज्यांना या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर तुमचा वेळ दिलात आणि एवढी चांगली माहिती दिली त्याच्यासाठी धन्यवाद.